नमस्कार. आपण राज्यशास्त्र या विषयातील भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासताना निर्मित व लिखित संविधान, जगातील मोठे संविधान, बहुतांश लवचिक व अंशतः टाटर संविधान, जनतेचे सार्वभौमत्व आणि विविध देशांच्या संविधानाचे मिश्रण या संकल्पना आपण अभ्यासल्या. तर आपल्याला या ठिकाणी आता त्या समोरील वैशिष्ट्य आपल्याला बघायचे आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. आपण बघितलं की भारतीय संविधानात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार हा ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीतून करण्यात आलेला आहे. ब्रिटन या देशातून संसदीय शासन पद्धती भारतात स्वीकारण्यात आली आहे. आणि संसदीय शासन पद्धतीत आपण बघितलं की जे संसद आहे, या संसदेचे कनिष्ठ सभागृह ज्याला आपण लोकसभा म्हणतो, या लोकसभेत जनतेचे निर्वाचित प्रतिनिधी असतात आणि हे लोकांचं प्रतिनिधित्व करतात, म्हणूनच त्याला लोकसभा या नावाने ओळखल्या जातात. आणि जे मंत्रिमंडळ आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेलं मंत्रिमंडळ हे प्रामुख्याने लोकसभेला जबाबदार असते. कोणाला जबाबदार असते? लोकसभेला. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे सत्तेत राहू शकते. जर कनिष्ठ सभागृहात जर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला, प्रस्तावित सरकारविरुद्ध जर अविश्वासाचा ठराव मंजूर केला, तर सरकारला राजीनामासुद्धा द्यावा लागते. हे एक संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की मंत्रिमंडळ हे प्रामुख्याने विधिमंडळाला जबाबदार असते, विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असते. हे संसदेच्या शासन पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला संसदीय शासन पद्धतीत सांगता येईल की संसदीय शासन पद्धतीत आपल्याला एक नाममात्र शासन प्रमुख दिसेल आणि एक वास्तविक शासन प्रमुख दिसेल. आणि आपण बघितलं की भारताचे जे राष्ट्रपती आहे हे आपल्याला नाममात्र शासन प्रमुख दिसतात आणि वास्तविक शासन प्रमुख म्हणून आपल्याला पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळच कारभार करताना दिसून येते. तर भारतात प्रामुख्याने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार असल्यामुळेच भारताचे जे राष्ट्रप्रमुख आहे, भारताचे जे राष्ट्रपती आहे, ते केवळ नाममात्र शासन प्रमुख असून वास्तविक सत्ता ही आपल्याला पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्याच हातात दिसून येते. हे प्रामुख्याने संसदीय शासन पद्धतीचे दोन वैशिष्ट्ये आपल्याला भारताच्या शासन पद्धतीत दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच संघ राज्य पद्धती. आता आपण बघितलं की भारताचा जर विचार केला तर भारतात सध्या आपण बघितलं की जम्मू काश्मीर हा एक घटक राज्य न राहता त्याचा समावेश केंद्रशासित प्रदेशात केलेला आहे. तर आपण बघितलं की आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर भारतात 28 घटक राज्य आणि 7च केंद्रशासित प्रदेश आहे. 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, याच्यात थोडाफार बदलसुद्धा असू शकतो. तर अशी विस्तृत स्वरूपाची घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर आपल्याला फक्त बघितलं की वेगवेगळ्या घटक राज्यात वेगवेगळ्या पक्षाची सरकारं आपल्याला दिसून येते. जसं तुम्ही बघितलं की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार आहे, कर्नाटकचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. अशा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षाचं आपल्याला सरकार दिसून येते. परंतु संघात मात्र आपल्याला NDAचं म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यांचं सरकार दिसून येते. NDAचं सरकार आपल्याला दिसून येते. आणि या NDAच्या म्हणजेच जो प्रमुख पक्ष आहे तो BJP आहे, भारतीय जनता पार्टी. तर केंद्रात आपण बघितलं की भाजपाचं सरकार आहे, तर राज्यात वेगवेगळ्या राज्याचा विचार केला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षाचं आपल्याला सरकार दिसून येतं. आणि सरकार वेगवेगळे असल्यामुळेच शासनसुद्धा वेगवेगळ्या पक्षाचं आपल्याला दिसून येते. हेच एक संघ राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि आपण बघितलं की केंद्र सरकार हे संपूर्ण घटक राज्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर तो म्हणजे केंद्र सरकारला. तर हे अशा प्रकारे आपल्याला संघ राज्य पद्धती हे एक वैशिष्ट्य भारताच्या संविधानात दिसून येते. त्यानंतर आपण बघितलं की केंद्रात शासित प्रदेशाचा जर विचार केला तर प्रामुख्याने दिल्ली आणि
पॉंडिचेरी, दिल्ली आणि पॉंडिचेरी या दोनच केंद्रशासित प्रदेशात आपल्याला विधानसभा अस्तित्वात दिसून येईल, म्हणजेच मुख्यमंत्रीचं पदसुद्धा तिथे अस्तित्वात आलेलं दिसून येईल. परंतु बाकीचे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे मात्र कोणत्याही प्रकारची विधानसभा नाही किंवा कोणत्याही प्रकारचं सरकार नाही. तर अशा केंद्रशासित प्रदेशावर कोणाची सत्ता असते तर मग ती केंद्राचीच असते. तर अशा प्रकारे केंद्राच्या नियंत्रणात खाली असलेली संघराज्य पद्धती आपल्याला दिसून येते. परंतु राज्यात आपल्याला वेगवेगळ्या पक्षाच्या खाली किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या खाली वेगवेगळी शासन पद्धतीसुद्धा आपल्याला दिसून येते. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य भारताच्या संविधानात आपल्याला संघराज्य पद्धती म्हणून सांगता येईल. तर आपण आता विविध देशांच्या संविधानाचे मिश्रण, त्याचबरोबर संसदीय शासन पद्धती आणि संघराज्य पद्धती हे वैशिष्ट्य भारतीय घटनेचे बघितलेले आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहायचं आहे ते म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजेच आपण बघितलं की दर 5 वर्षांनी आपल्या इथे लोकसभेच्या निवडणुका होतात. दर 5 वर्षांनी आपण बघितलं की घटक राज्याच्या विधानसभेच्या सुद्धा निवडणूक होतात. आणि या निवडणुकीत भारताच्या नागरिक असणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार हा घटनेने दिलेला आहे. आपण बघितलं की भारताचा नागरिक हा मतदानाद्वारे, मतपेटीद्वारे सत्ता परिवर्तन हे घडवून आणू शकतो. तर आपण बघितलं की मग भारताचा स्त्री असो, पुरुष असो, तो साक्षर असो, निरक्षर असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाला घटनेने मताचा अधिकार हा दिलेला आपल्याला दिसून येते. मग कोणत्याही धर्माचा असला तरी त्यालासुद्धा मतदानाचा अधिकार दिलेला आहे. सुरुवातीला आपण बघितलं की जेव्हा संविधान अस्तित्वात आलं तेव्हा वयाची 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार होता. वयाची 21 वर्ष पूर्ण करणारा व्यक्ती हा मतदान करू शकत होता. परंतु 1989मध्ये 62वी घटनादुरुस्ती संविधानात करण्यात आली आणि ही मर्यादा 21 वरून 18 वर्ष करण्यात आली. 21 वरून किती करण्यात आली? 18 वर्ष. आज वयाची 18 वर्ष पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती हा मतदान करू शकते. मतदान हा त्याचा मूलभूत अधिकार आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे भारतीय नागरिकांना मताचा अधिकार, सार्वत्रिक प्रौढ मताचा अधिकार हा सुद्धा घटनेनं दिलेला एक महत्त्वाचा अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्य याचा अर्थ भारतात कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केला जात नाही. भारत हा देश एका विशिष्ट धर्माचा म्हणून सुद्धा ओळखला जात नाही. तर भारताचं प्रामुख्याने जर उल्लेख केला जाते तर ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असंच प्रामुख्याने केल्या जाते. आणि घटनेच्या कलमामध्ये सुद्धा, मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा भारतातील व्यक्तीला कोणत्याही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्या इच्छेनुसार तो कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकते. हा सुद्धा एक मूलभूत अधिकार भारताच्या नागरिकांना दिलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं की भारताची जर उद्देशपत्रिका बघितली, संविधानाची उद्देशपत्रिका जर बघितली तर त्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला भारताचा उल्लेख धर्मनिरपेक्ष राज्य म्हणूनच केलेला दिसून येईल. जर तुम्ही ती उद्देशपत्रिका वाचली तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच उद्देशपत्रिका ही दिली राहते. तर भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा भारत या देशाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने 1976मध्ये 42वी घटनादुरुस्ती करून 1976मध्ये उद्देशपत्रिकेत 42वी घटनादुरुस्ती करून त्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्यात आला. तर अशा प्रकारे भारतातील कोणत्याही व्यक्तीला, मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलेलं आहे. याच तत्वामुळे आपण बघत आहोत की भारतात मग तो बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, हिंदू असलो की इस्लाम किंवा मुस्लिम धर्माचा व्यक्ती असो, त्यांच्यात सलोखा आणि एकता निर्माण करणं हाच प्रामुख्याने घटनेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट ही धर्मनिरपेक्ष राज्य या संकल्पनेच्या तत्वामागे आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच मूलभूत अधिकार. घटनेनं दिलेले आपल्याला मूलभूत अधिकार. भारतीय संविधानाच्या भाग 3मध्ये आपल्याला मूलभूत अधिकाराची संकल्पना दिसून येते. मूलभूत अधिकारामध्ये
कलम 12 संविधानातील कलम 12 ते 35मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. भारताचे संविधानातील कलम 12 ते 35मध्ये मूलभूत अधिकाराची संकल्पनेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येते. या मूलभूत अधिकारामध्ये सुरुवातीला घटनेत 7 प्रकारचे मूलभूत अधिकार दिले होते. किती प्रकारचे? 7 प्रकारचे. परंतु त्यातला संपत्तीचा मूलभूत अधिकार हा मूलभूत अधिकार न राहता आता तो कायदेशीर अधिकार म्हणून ओळखला जाते. 44वी घटना दुरुस्ती करून संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार न राहता तो कायदेशीर अधिकार राहिला. तर अशा प्रकारे आज आपल्याला भारत देशाच्या संविधानात 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिसून येतात. त्यामध्ये मग आपण बघितलं की समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, शिक्षण व सांस्कृतिक अधिकार आहे, त्याचबरोबर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे आणि घटनात्मक उपायांचा अधिकार. असे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहे. या मूलभूत अधिकाराचा तपशीलवार चर्चा आपल्याला समोरच्या युनिटमध्ये करायचीच आहे. तर अशा प्रकारे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्राप्त झालेले आहे. त्यातला 6वा शेवटचा घटनात्मक उपायांचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार नागरिकांना विविध प्रकारच्या दमनापासून, शोषणापासून संरक्षण देण्याचं काम या मूलभूत अधिकारावर दिलेलं आहे. नुसते संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले नाही, तर त्याचे रक्षणसुद्धा या देशाच्या संविधानाने केलेले आहे. तर या मूलभूत अधिकाराची रक्षण करण्याची जबाबदारी हे प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालय, भारत देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्यावर सोपवलेले. जर तुमच्या मूलभूत अधिकारावर जर गदा आली तर तुम्ही किंवा तुमच्या मूलभूत अधिकाराचं जर कुठे उल्लंघन झालं तर तुम्ही सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाद मागून तुम्ही तुमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करू शकता. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्यसुद्धा आपल्या देशाच्या संविधानात दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे. राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे हे घटनेच्या कलम 36 ते 51मध्ये दिलेले आहे. घटनेच्या कलम 36 ते 51मध्ये राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे आणि 51 मध्ये 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्यसुद्धा दिलेले आहे. जसे मूलभूत अधिकार आपल्याला आहे तसेच आपले काही देशाप्रती मूलभूत कर्तव्यसुद्धा आहे, ते घटनेच्या कलम 51 मध्ये सुद्धा दिलेले आहे. तर राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्त्वे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा एक तत्त्वे आपल्या देशाच्या संविधानात आपल्याला दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, त्यांनी राज्य कारभार करताना कोणकोणत्या नीतिनिर्देशक तत्त्वांचं पालन केलं पाहिजे आणि या नीतिनिर्देशक तत्त्वांचं पालन करूनच देशाचा शासन कारभार हा केला पाहिजे, अशी अपेक्षा बाळगूनच राज्यघटनेमध्ये या राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. घटनेच्या कलम 36 ते 51मध्ये यामध्ये मग आर्थिक तत्त्वे असो, राजकीय तत्त्वे असो, सामाजिक तत्त्वे असो, त्यानंतर आंतरराष्ट्रीय तत्त्वेसुद्धा यांचासुद्धा यात समावेश केलेला आहे. हे सगळे मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला सविस्तर वेगळ्या युनिटमध्ये अभ्यासाचेच आहे. तर आपण बघितलं की शासन कारभार करताना शासनकर्त्यांनी कोणकोणत्या निर्देशक तत्त्वांचा पालन करावा, कोणते नैतिकता समोर ठेवून, नैतिक तत्त्वे समोर ठेवून शासन कारभार करावा, या सगळ्यांचा उल्लेख घटनेच्या कलम 36 ते 51मध्ये मार्गदर्शक तत्त्वात केलेला दिसून येते. त्यामध्ये मग काही उदारमतवादी तत्त्वेसुद्धा सांगितलेली आहे, त्याचबरोबर गांधीवादी तत्त्वसुद्धा सांगितलेली आहे. फरक इतकाच आहे की या मार्गदर्शक तत्त्वाला न्यायालयाचं संरक्षण मात्र नाही आहे. ज्या प्रकारे मूलभूत अधिकाराला न्यायालयाचं संरक्षण आहे, त्या प्रकारे मार्गदर्शक तत्त्वाला न्यायालयाचं संरक्षण दिलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे शासन व्यवस्थेचे स्वरूप. शासन व्यवस्थेमध्ये आपण बघितलं की भारताच्या उद्देशपत्रिकेतच सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य असा उल्लेख केलेला आहे. तर यातलं पहिलं तत्त्व आपण बघितलं की सार्वभौम. भारत जेव्हापासून स्वतंत्र झाला, जेव्हापासून ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, तेव्हापासून भारत हा देश सार्वभौमसुद्धा झाला. भारताचं स्वतंत्र असं संविधानसुद्धा अस्तित्वात आलं आणि सार्वभौम याचा अर्थ भारत यानंतर कोणत्याही देशाच्या दडपणाखाली येऊन स्वतःचा शासन कारभार करणार नाही. भारताचं स्वतंत्र असं स्वतःचं
तत्त्व राहील, स्वतंत्र असं स्वतःचं अस्तित्व राहील. हा खऱ्या अर्थाने सार्वभौम या संकल्पनेचा अर्थ होते. त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत समाजवादी अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे समाजवादी राहील. यातली काही उत्पादनाची साधने ही सरकारच्या मालकीची राहील, तर काही उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची राहील. अशा स्वरूपाचं समाजवादी स्वरूपसुद्धा आपल्या देशाच्या घटनेनं स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर धर्मनिरपेक्ष आपण बघितलं की धर्मनिरपेक्ष राज्यात भारत हा देश कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार किंवा एक धर्माचा तत्वावर चालणारा देश नाही, तर भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारत हा संविधानानुसार चालणारा देश आहे. हे सुद्धा एक संविधानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रजासत्ताक म्हणजे जनतेचा सत्ता असणारं राज्य, असा प्रामुख्याने प्रजासत्ताक म्हणून भारताचं प्रजेच्या हाती सत्ता असणारा देश असा भारताच्या संविधानाचा भारत या देशाचा उल्लेख केला जाते. आणि त्यानंतरचं आपण बघितलं की गणराज्य. गणराज्यामध्ये आपण बघितलं की इंग्लंड हा देश जरी लोकशाही प्रधान देश असला तरी तिथे लोकशाही गणराज्य म्हणून त्याचा उल्लेख केला जात नाही. कारण तिथचा जो राष्ट्रप्रमुख आहे किंवा तिथचा जो राजा आहे किंवा राणी आहे हे वंशपरंपरेने निवडल्या जाते. म्हणजेच राजघराण्याचा व्यक्तीच हा राजा किंवा राणी बनू शकतो. परंतु भारतात आपण बघितलं की राष्ट्रपती हा सुद्धा निवडणुकीद्वारे निवडल्या जाते. आपण बघितलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते आजचे आपले माननीय राष्ट्रपती कोविंद म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यापासून ते रामनाथ कोविंदपर्यंत आपण बघितलं की वेगवेगळ्या व्यक्तींनी सर्वोच्च पदावर सुद्धा मान मिळवलेला आहे. आणि आपण बघितलं की एक महिलासुद्धा राष्ट्रपती पदावर गेलेल्या आहे. तर हे सगळं कशाच्या भरवशावर झालं, तर हे आपल्या देशाच्या संविधानाने स्वीकारलेल्या गणराज्य शासन पद्धतीच्या माध्यमातून झालं असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे आदर्श तत्त्वे आपल्याला या देशाच्या संविधानात दिसून येते, आपल्या भारत देशाच्या संविधानात दिसून येते. तर या महत्त्वाच्या ठळक वैशिष्ट्यावरून आपल्याला दिसून येते की आपल्या देशाचं संविधान हे अतिशय एक आदर्श स्वरूपाचं संविधान निर्माण करण्यात आलं. तर आता वेगवेगळ्या मुद्द्यातून वेगवेगळ्या संकल्पनेतून आपण आपल्या देशाच्या संविधानाची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहे. या समोरच्या युनिटमध्ये आपल्याला भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यालाच भारतीय संविधानाची प्रस्ताविका असं सुद्धा म्हटलं जाते. त्याआधी तुम्ही या सगळ्या मुद्द्याची डिटेलमध्ये माहिती लिहावी. पुस्तकात तुम्हाला ठळक वैशिष्ट्यांची माहिती दिलेली दिसून येईल आणि ती माहिती लिहिल्यानंतर त्याचे फोटो मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचे, म्हणजे तुम्ही घरी बसून नोट्स काढत आहे किंवा नाही याची माहिती मला मिळेल. आणि नोट्स काढण्याचा सुरुवात आतापासून तुम्ही करा. पहिल्या युनिटपासूनच तुम्ही नोट्स काढण्याचा सुरुवात करा, म्हणजेच शेवटच्या युनिटपर्यंत तुमच्या जवळ पहिल्या युनिटपासून ते शेवटच्या युनिटपर्यंत नोट्स असल्या पाहिजे. ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण उद्देशपत्रिका समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.